राहुल गांधींना पंतप्रधान करणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट. अनिरुद्ध वनकर. सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची महत्त्वाची बैठक संपन्न. संघटना बळकटीकरणावर भर. सांगली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. याच संविधानाच्या मार्गावर चालत काँग्रेस नेते राहुल गांधी हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार युवक आणि छोटे व्यापारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी निडरपणे लढत आहेत. आगामी काळात राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करणे हेच आपले सर्वांचे एकमेव उद्दिष्ट असायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांनी केले. सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश नाईक, प्रदेश सचिव रवींद्र कोल्प, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले आणि जिल्हा सरचिटणीस विक्रम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वनकर म्हणाले की गेल्या 12 वर्षांपासून राहुल गांधी हे भाजप सरकारच्या विरोधात सत्याची बाजू ठामपणे मांडत आहेत. तळागाळातील घटकांना न्याय द्यायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेसमधील सर्व संघटना बळकट करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांना 2029 मध्ये भारताचे पंतप्रधान करण्यासाठी पुढील 3 वर्षे गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले परमकर्तव्य आहे. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील आणि आमदार विक्रमदादा सावंत यांच्या सहकार्याने काँग्रेस अंतर्गत असणाऱ्या सर्व संघटना बळकट करूया. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे आपण सर्वांनी पुन्हा एकदा दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, विक्रम कांबळे, राजेंद्र कांबळे, कांचन खंदारे, विठ्ठलराव काळे आणि रवींद्र कोल्प यांनीही आपली मनोगते जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील आणि आमदार विक्रमदादा सावंत यांच्या सहकार्याने काँग्रेस अंतर्गत असणाऱ्या सर्व संघटना बळकट करूया. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे आपण सर्वांनी पुन्हा एकदा दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, विक्रम कांबळे, राजेंद्र कांबळे, कांचन खंदारे, विठ्ठलराव काळे आणि रवींद्र कोल्प यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. बैठकीचे स्वागत आणि प्रास्ताविक सांगली जिल्हाध्यक्ष सुशील गोतपागर यांनी केले. येत्या 25 जून 2026 रोजी टिळक भवन येथे अनिरुद्ध वनकर हे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोतपागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर जिल्हाध्यक्ष विजयराव आवळे यांनी केले. पुढील महिन्यात जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती विभागाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. वया मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र सचिव विजयकुमार भोसले, सांगली शहर उपाध्यक्ष सूर्यकांत लोंढे, किरण देवकुळे, नामदेव पठाडे, विश्वास यादव, शिवाजी माळी यांच्यासह बहुसंख्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.